श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मंदिर हे केवळ दगड मातीचे बांधकाम नसते, तर ते साक्षात परमेश्वरांचे पवित्र निवासस्थान मानले जाते. म्हणूनच मंदिरात टाकलेले प्रत्येक पाऊल, बोललेला प्रत्येक शब्द आणि केलेले प्रत्येक कृत्य अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात, ज्या शास्त्रानुसार वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. या चुका केल्यामुळे दर्शनाचे पुण्य कमी होऊ शकते आणि देवकृपेपासूनही आपण वंचित राहू शकतो. आपल्याला हवे तेवढे पुण्य भेटत नाही, असे धर्मशास्त्रात सांगते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंदिरात गेल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, त्या का वर्ज्य मानल्या आहेत, त्याचबरोबर त्यामागील आध्यात्मिक कारण काय आहे, हे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामधील एक तरी गोष्ट तुमच्याकडून होत असेल तर ती आजपासूनच थांबवणे आवश्यक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास मात्र विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या सर्व गोष्टी आपल्या ऋषीमुनींकडून परंपरेने प्राप्त झाल्या आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, देवाला आपल्या धनाची, पदाची किंवा दिखाव्याची गरज नसते. देवाला हवे असते ते फक्त शुद्ध मन, खरी श्रद्धा आणि नम्र भाव. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा या नियमांचे नक्की पालन करा. कदाचित तुमच्याकडून नकळत होत असलेली एखादी छोटी चूक आजपासून कायमची थांबेल आणि तुमची भक्ती अधिक पवित्र बनेल. चला तर मग, आपण नेहमी बघतो, बऱ्याच जणांना मंदिरात प्रवेश करताच मोठ्या आवाजात बोलण्याची सवय असते. मंदिर हे ईश्वराच्या चैतन्याने भरलेले स्थान मानले जाते. मोठ्या आवाजात बोलल्याने स्वतःची आणि इतर भक्तांची एकाग्रता भंग होते. शक्य तितके शांत राहून नामस्मरण केलेले खूपच चांगले असते. याशिवाय तेथे देवदर्शनासाठी घाई किंवा ढकलाढकली करतात. देवाला घाई करायची नसते. कधी पण श्रद्धा, नम्रता आणि संयमाने दर्शन घेतल्यास मनालाही आपल्या शांती मिळते. बऱ्याच जणांचं देवदर्शनापेक्षा मोबाईलवर बोलणं आणि फोटो काढण्यात गुंततात किंवा सोशल मीडियामध्ये रमणे, यामुळे अशा लोकांचा भक्तिभाव कमी होतो. मंदिरात गेल्यानंतर मन पूर्णपणे देवाकडे असू द्यायचे असते. काही लोक तर देवासमोर पाठ करून उभे राहतात. खरं तर देवाला नमस्कार करून हळूहळू बाजूने किंवा आदरपूर्वक मागे सरकले पाहिजे. ही अनेक मंदिरामध्ये पाळली जाणारी परंपरा आहे. काहींना अशी सवय असते, मंदिरातच राग, वादविवाद किंवा कटू शब्द एकमेकांना बोलतात. ज्या ठिकाणी देवाचे स्मरण केले जाते तेथे मन, वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवणे हेच खरे पूजन आहे. परंतु हे कित्येक लोकांना समजत नाही. मी तर कित्येक वेळा असं पाहिलं आहे, प्रसाद किंवा नैवेद्याचा देखील अनादर करणारी सुद्धा लोक आहेत. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद मानला जातो. तो आदराने स्वीकारावा आणि वाया जाऊ देऊ नये. उलट आपण मंदिराची स्वच्छता राखली पाहिजे. कचरा टाकणे
फुले किंवा प्लास्टिक इकडे तिकडे फेकणे हे अयोग्य आहे. स्वच्छता ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे, नाही का? मंदिरातील नियमांचे पालन केले पाहिजे. काही मंदिरामध्ये पोशाख, छायाचित्रण किंवा गर्भगृहात प्रवेशाबाबत नियम असतात. त्यांचे पालन करणे हेच देवाप्रती आदराचे लक्षण आहे. दर्शनानंतर काही क्षण शांत बसा. घाईघाईने बाहेर पडण्याऐवजी 2 मिनिटे नामस्मरण किंवा प्रार्थना करा. त्यामुळे मन अधिक स्थिर होते आणि दर्शनाचा आध्यात्मिक अनुभव अधिक गाढ होतो. मंदिरातून बाहेर पडताना देवांचे कृतज्ञतेने स्मरण करा. हे देवा, तुझ्या दर्शनाचा लाभ दिल्याबद्दल धन्यवाद. सद्बुद्धी, सदाचार आणि भक्ती दे, अशी मनापासून प्रार्थना करून बाहेर पडा. आता आपण पूजा अर्चा करताना कोणत्या अशा 9 गोष्टी वर्ज्य कराव्यात हे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ पुढे सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि माहितीचा असणार आहे. मित्रांनो, गणपतीला कधीही तुळस वाहू नये. देवीला दुर्वा वाहू नयेत. शिवलिंगावर केतकीचे फूल वाहू नये. विष्णूंना अक्षता वाहू नयेत. पूजा घरात 2 सारखे शंख ठेवू नयेत. मंदिरात 3 गणपतीच्या मूर्ती ठेवू नयेत. तुळशीचे पान चावून खाऊ नये. दारामध्ये चप्पल, बूट उलटे ठेवू नयेत. दर्शन करून परत येताना घंटा वाजवू नये. एका हाताने आरती घेऊ नये. ब्राह्मणाला आसनाशिवाय बसवू नये. स्त्रियांनी दंडवत प्रणाम करणे वर्ज्य आहे. दक्षिणेशिवाय ज्योतिषाला प्रश्न विचारू नयेत. घरात पूजेसाठी अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग ठेवू नये. तुळशीच्या झाडाजवळ कुठेही शिवलिंग असू नये. गर्भवती महिलेने शिवलिंगाला स्पर्श करू नये. स्त्रियांनी मंदिरात नारळ फोडू नये. रजस्वला स्त्रीचा मंदिरात प्रवेश वर्ज्य आहे. कुटुंबात सुतक असल्यास पूजेच्या मूर्तीला स्पर्श करू नये. शंकराची पूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत. शिवलिंगावरून वाहणारे पाणी ओलांडू नये. एका हाताने नमस्कार करू नये. दुसऱ्याच्या दिव्याने आपला दिवा पेटवू नये. चरणामृत घेताना उजव्या हाताखाली रुमाल धरावा, जेणेकरून एक थेंबही खाली पडणार नाही. चरणामृत पिऊन डोक्याला किंवा शेंडीला पुसू नये. नाहीतर डोळ्यांना लावावीत. शेंडीवर गायत्रीचा निवास असतो, तिला अपवित्र करू नये. देवांना लोंबान किंवा लोंबनाची उदबत्ती लावू नये. स्त्रियांनी हनुमान व शनिदेवांना स्पर्श करणे वर्ज्य आहे. कुमारिकाकडून पाया पडून घेणे पाप आहे. मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यास मदत करा. मंदिरात गर्दी असल्यास रांगेत भगवंताचे नामस्मरण करत राहा आणि क्रमानेच पुढे जा. मद्यपी व्यक्तीने भैरवाव्यतिरिक्त इतर मंदिरात प्रवेश करू नये. मंदिरात प्रवेश करताना आधी उजवा पाय आणि बाहेर पडताना डावा पाय टाकावा. घंटी इतक्या जोरात वाजवू नये की त्यातून कर्कश आवाज येईल. जमल्यास मंदिरात जाण्यासाठी एक जोड कपडे वेगळे ठेवा. मंदिर फार दूर नसल्यास अनवाणी पायी जावे. मंदिरात देवाचे दर्शन डोळे उघडे ठेवून घ्यावे.
आणि उभ्या उभ्या परत फिरू नये. 2 मिनिटे बसून भगवंताच्या रूपाचे दर्शन घ्यावे. आरती घेतल्यानंतर किंवा दिव्याला स्पर्श केल्यानंतर हात अवश्य धुवावेत. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला मंदिरातील योग्य आचार समजतील. अशाच धर्म, अध्यात्म आणि सनातन संस्कृतीवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. ईश्वराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.